महापौर निवडणूक फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सांगली महापालिकेतील सत्ता स्थापनेचे चित्र अस्पष्ट. फडणवीस शिंदे पवार यांच्या निर्णयाकडे लक्ष. सांगली आरक्षण सोडतीनंतर आता महापौर पदाच्या निवडणूक कार्यक्रमाकडे लक्ष लागून राहिलं आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात महापौर उपमहापौर निवडणूक शक्य असल्याचा अंदाज पुढे येत आहे. दरम्यान महापालिकेची निवडणूक होऊन आठवडा लोटला तरी अद्याप सत्ता स्थापनेचे चित्र अस्पष्ट आहे. सत्ता स्थापनेबाबतचा निर्णय मुंबईत होणार असून भाजपाचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील बैठकीकडे लक्ष लागले आहे. महापालिकेची निवडणूक अतिशय चुरशीने झाली की दिनांक 16 जानेवारी रोजी मतमोजणी झाली. 78 जागांपैकी भाजपला 39, काँग्रेसला 18, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला 16, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला 3 तर शिवसेनेला 2 जागा मिळाल्या आहेत. भाजप आणि शिवसेनेने स्वबळावर निवडणूक लढवली. काँग्रेस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने आघाडी केली तर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने काँग्रेस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाशी अघोषित समझोता करून निवडणूक लढवली. निवडणूक निकाल लागून आठवडा झाला तरी सत्ता स्थापनेचं चित्र अजून अस्पष्ट आहे. महापालिकेत भाजपचे बहुमत एका मताने हुकले आहे. मात्र भाजपने शिवसेनेशी चर्चा केलेली असून भाजप शिवसेना युतीचे संकेत भाजप नेते पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. भाजप शिवसेना युती झाली तरी महापालिकेत स्थायी समितीला भाजप शिवसेनेचे बहुमत होत नाही. त्यामुळे राष्ट्रवादीला सत्तेत सामावून घेण्याशिवाय पर्याय उरला नसल्याचे दिसत आहे. मात्र भाजप शिवसेना राष्ट्रवादी महायुती होणार अथवा नाही याबाबत अधिकृत माहिती जाहीरपणे समोर आलेली नाही. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.